ठरल्याप्रमाणे अपर्णासह सगळ्या 4:30 वाजता जज्जांच्या बंगल्यावर चहाला गेल्या. 6 वाजता परत आल्या. वैशाली अजून आली नव्हती. रोजच्याप्रमाणे भैयासाहेब ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसले होते. त्यांच्या आजूबाजूला बाकावर खुर्च्यांवर मुली बसल्या होत्या. जज्जीणबाईंकडच्या चहा फराळाच्या, तिथल्या आदरातिथ्याच्या, त्यांच्या निगर्वी मनमोकळ्या स्वभावाच्या गोष्टी चालल्या होत्या. अपर्णा आणि मालती स्वयंपाकघरात कामात गुंतल्या होत्या. अपर्णा काहीशी अस्वस्थ होऊन रस्त्यावरच्या दाराकडे अधूनमधून नजर टाकीत होती. मालती भाजी चिरीत होती. तिने हलकेच म्हटले, 7 वाजले. वैशालीने यावेळी यायला हवं होतं नाही का? कुठच्या थिएटरला या गेल्या आहेत कोण जाणे. अपर्णा काही बोलली नाही, पण मघापासून तिचं मन तेच पुटपुटत होतं. घड्याळ पुढे सरकत होतं. 7:30चा ठोका पडला. संध्याकाळ दाटत चालली तशी अपर्णेच्या मनाची अस्वस्थता वाढू लागली. ती वारंवार दाराकडे नजर टाकीत होती. ओसरीवरच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेवढ्यात रस्त्यावरच्या पायऱ्या चढत असलेली वैशाली तिला दिसली. पायऱ्या चढता चढता तिने हात उंचावून कुणाला तरी म्हटले, बाय बाय, आणि ती दारातून आत आली. चौक ओलांडून पुढे येत असता दाटत चाललेल्या अंधारात तिला समोर झोपाळ्यावर भैयासाहेब आणि त्यांच्या अवतीभोवती बसलेल्या नणंदा दिसल्या. त्यांच्या गप्पांचा आवाज तिच्या कानी आला. तिची पावले क्षणभर मंदावली, पण घरात जायला त्या चौकात फक्त तिथेच पायऱ्या होत्या. तीच एक वाट होती. मान उडवून ती स्वतःशीच पुटपुटली, काही नाही, बसू देत. आणि धीटपणाने तिने आपल्या पावलांचा वेग वाढवला. खालच्या मानाने झपझप ओसरीच्या पायऱ्या चढून ओसरीवरून ती जिन्याकडे वळली. भैयासाहेबांनी विचारले, कोण आले ग? दिवे लागणीला तसा थोडा अवकाश होता, पण भैयासाहेबांची दृष्टी अधू झाली होती. त्यांच्या उजव्या डोळ्याचा मोतीबिंदू तयार होत आला होता. डाव्या डोळ्यात येऊ लागला होता. त्यामुळे अंधुक प्रकाशात त्यांना जवळून जाणारी व्यक्ती नीट ओळखू येत नसे. प्रभाने म्हटले, तुमची लाडकी सून, देऊची बायको. भैयासाहेब, तरण्या ताठ्या एकट्या मुलीने दिवे लागणीपूर्वी घरी आलं पाहिजे अशी आजवर या घरची प्रथा होती. ती प्रथा तुमच्या लाडक्या सुनेने आज मोडली बरं. आपल्याला आपल्या माहेरघराचा फार अभिमान आहे असे ती नेहमी आपल्या बोलण्यात दर्शवित असे. भैयासाहेबांनी म्हटले, अगं प्रभे, पण देऊ आहे ना तिच्याबरोबर. भैयासाहेब, तुमच्या दृष्टीबरोबर तुमची स्मरणशक्तीही अधू होत गेले. अहो, देऊची गाडी 8ला येते आणि त्याला घरी यायला 8:30 होतात. तुमची ही लाडकी सून आज सकाळी 9 वाजताच घराबाहेर पडली होती. तिच्या कुठल्याशा मैत्रिणीकडे आज बडी मेजवानी होती आणि मेजवानीनंतर त्यांचा सिनेमा बघण्याचा प्रोग्राम होता. तिथून ती आता येते आहे बरं. भैयासाहेब काही बोलले नाहीत, पण वैशालीने जिन्यात उभी राहून हे सगळं ऐकलं. तिचं मन संतापाने धगधगून गेलं. कसली ही कुचकी चहाडखोर जुनाट माणसं. ती तशीच वर गेली. प्रभाच्या वक्तव्यावर कुणीच काही बोललं नाही. नमुताईने उठून दिव्याचं बटन दाबलं आणि विषय बदलला. तेवढ्यात देवदत्त रस्त्यावरच्या पायऱ्या चढून आज चौकात आला. झपाझप चौक ओलांडून ओसरीच्या पायऱ्या चढला. स्वयंपाकघरातून अपर्णाने ते पाहिले. तिचं अस्वस्थ मन उगीचच थरारलं. प्रभाचं बोलणं तिने ऐकलं होतं. नमुताईने म्हटलं, देऊ, अरे नाव घेताच आलास, तुला 100 वर्षे आयुष्य आहे. लीलाने थट्टेच्या स्वरात म्हटले, आज अगदी लवकर आलास रे. तो हसला. हातातील बॅग खाली बाजूला ठेवून तो भैयासाहेबांजवळ झोपाळ्यावर बसला. त्याने म्हटले, आज अमोलचंदची गाडी येत होती. त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतून आलो. भैयासाहेब, मी डॉक्टर शर्मांच्या हॉस्पिटलकडेच उतरलो. त्यांना भेटून आलो. ते म्हणाले, तुमचा मोतीबिंदू तयार होत आला आहे. पुढच्या महिन्यात ऑपरेशन करून टाकू. बरं बरं, असे म्हणून ते थोडा वेळ त्याच्याशी बोलत राहिले. मग आपले संध्याकाळचे नित्याचे आन्निक उरकण्यासाठी उठून गेले. ते जाताच देवदत्त चटकन उठला.
हाती बॅग घेऊन जेवणघराच्या दाराशी येत स्वयंपाकघरात त्याने नजर टाकली. वैशाली यावेळी तिथेच असणार या अंदाजाने त्याने म्हटले, विनी, मी आलोय. आणि तो वर गेला. वैशालीने नुकतेच कपडे बदलले होते आणि ती साडीची घडी घालीत होती. तेवढ्यात तो आत आला. त्याला पाहताच किंचित आश्चर्यचकित होऊन तिने म्हटले, आज तुम्ही इतक्या लवकर कसे आलात? तिकडून येणारी एक खाजगी गाडी मिळाली, आलो. तू आता यावेळी येते आहेस? कुठे गेली होतीस? त्याच्या प्रश्नात नाराजी आहे असं तिला वाटलं. तिचं आधी चिडलेलं मन भडकलं. तिने ताडकन म्हटले, तुमच्या घरच्या प्रथा मोडायला गेले होते. त्याने एकदम चमकून तिच्याकडे पाहिले, पण गंभीर स्वरात म्हटले, अनिष्ट प्रथा मोडायला काहीच हरकत नाही, पण तुमच्या ऐवजी आपल्या घराच्या म्हण. कारण कुठचीही चांगली सुधारणा प्रथम आपण आपल्या घराची करतो. जिथे माणसाच्या मनाचा कोंडमारा होतो त्या घराला आपलं घर कोण म्हणेल? अरे, पण काय झालं काय एवढं? तिने घडलेलं सगळं तडतडत्या स्वरात सांगितलं आणि म्हटलं, ज्या घरात माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही ते घर आपलं म्हणायचं? ज्या घरात लागट कुचकी बोलणी. तेवढ्यात मंजुषा वर आली. दाराबाहेर दूर उभी राहून तिने हाक मारून म्हटले, काकू, विनी तुम्हाला खाली बोलावते आहे. एवढं सांगून ती तशीच पळत खाली गेली. त्याने म्हटले, त्याचा विचार आपण नंतर करू, तू आता आधी खाली जा. मला जेवायचं नाहीये. तो क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. मग काहीशा तीव्र स्वरात त्याने म्हटलं, पण इतरांना जेवायचं आहे. खाली स्वयंपाकघरात जाऊन विनीला मदत कर. त्याच्या तीव्र स्वराने ती किंचित चपापली. काय करावे याचा विचार करीत तिथेच घोटाळत राहिली. त्याने आपले कपडे बदलून हँगरला अडकवले. दांडीवरचा नॅपकिन घेऊन तो खाली निघून गेला. ती तशीच उभी राहिली. मग खाली गेली. रोजच्या प्रमाणे तिघा पुरुषांची जेवणं आधी झाली. मालतीने ताटे उचलून टेबल पुसले. वैशालीने निमूटपणे ताटे मांडली. विनीने सगळी भांडी मध्ये आणून ठेवली. सगळ्या जणी पानावर येऊन बसल्या. वैशाली आपल्या जागी निमूट बसली. दुपारच्या मिष्टान्नाने आणि मनसोक्त गप्पांनी तिचं पोट भरलेलं होतं. शिवाय संध्याकाळी पिक्चर सुटल्यावर भरपूर आईस्क्रीम झालं होतं. खरं तर तिला आता मुळीच भूक नव्हती, जेवायचं नव्हतं. पण या घरात रात्रीच्या वेळी उपाशी राहायचे नाही हा नियम तिला माहीत झाला होता. म्हणून तिने थोडा दूध भात खाल्ला आणि जशी ती निमूट बसली होती तशीच ती सगळ्यांच्या आधी निमूट उठून गेली. ती वर आली तेव्हा देवदत्त खोलीत आलेला नव्हता. ती जिना चढत होती तेव्हा खाली भाऊसाहेबांच्या ऑफिस दालनात त्याच्या बोलण्याचा आवाज तिच्या कानी आला होता. ती आपल्या खोलीत आली. बिछाना साफसूफ करून व्यवस्थित घातला आणि कुसुमच्या घरून आणलेला स्टार्स मासिकाचा अंक ती चाळीत बसली. थोड्या वेळात तो आला. त्याने विचारले, जेवलीस? हो. पारा उतरला? कसला पारा? तिच्या हातातलं मासिक काढून घेत त्याने खेळीमेळीच्या स्वरात म्हटलं, आपल्या हवामानाचा. मासिकाच्या गुंडाळीचा तिच्या डोक्यावर हलकेच आघात करीत त्याने हसून पुढे म्हटले, या बॅरोमीटर मधला? हातातले मासिक त्याने बाजूला टाकले. तिच्या जवळ बसत त्याने म्हटले, वैशू, अ गुड न्यूज फॉर यू. अजून कुणाला सांगितलं नाही. प्रथम ऐकण्याचा हक्क तुझा. तिनं उत्सुकतेनं विचारलं, कसली न्यूज? मी सोमवारी सारंगपूरला जायला निघालो तेव्हा तू म्हणाली होतीस ना की दर आठवड्याला मला जाण्या येण्याची दगदग होते. तिने मोठ्या उत्साहाने लाडीकपणे मध्येच म्हटले, हो ना, म्हणूनच त्यावेळी मी म्हणणारच होते. अगदी माझ्या मनात आलं होतं. तुझ्या मनातलं मी कसं ओळखलं? तुझ्या मनासारखंच झालं आहे. ती दगदग आता कायमची मिटली. या 1 तारखेपासून मी इथे येतो आहे. इथे म्हणजे?
तिचा स्वर बदलला. इथं मला ट्रान्सफर मिळाली. बोलता बोलता तो उठला. बुशकोटाच्या खिशातून ट्रान्सफर ऑर्डर काढून तिच्या हाती देत त्याने म्हटले, गेले वर्षभर मी खटपट करीत होतो, पण आज मिळाली ऑर्डर. तुझा पायगुण एकदम चांगला. आता मला एमकॉमच्या टर्म्स करता येतील. सकाळी लॉच्या क्लासला जाता येईल. तिने चिडून म्हटले, यात तुम्ही तुमचा विचार केलात, पण माझा विचार केलात का? अर्थात. आता तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करणार? त्याने समजावणीच्या स्वरात पुढे म्हटले, हे बघ, तू इथे MA ला जा. इथं? या घरात? तिच्या स्वरातल्या उपहासाकडे दुर्लक्ष करून त्याने म्हटले, हो, या घरात. तुझी स्वतःची इच्छा असली तर पुढचं शिक्षण घ्यायला इथे तुला कुणीही विरोध करणार नाही. अशी समजूत आहे तुमची, पण तुमच्या मागे घरात काय घडलं ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना? हो, तू सांगितलंस आणि मी ते लक्षपूर्वक ऐकलं. पण वैशाली, त्यावेळी तू थोड्या समजुतीने वागली असतीस, विनीच्या सल्ल्याप्रमाणे सिनेमाला न जाता जेवून परत आली असतीस, तर हा प्रसंग आलाच नसता. असं समजुतीने वागायचं? तुमच्या विनीच्या सल्ल्याप्रमाणे चालायचं? म्हणजे तुमच्या घरातल्या सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे वागायचं? म्हणतील ते निमूटपणे ऐकून घ्यायचं? माझं मन मी मारून टाकायचं? अरे, असं कुणी म्हटलं? म्हणायला कशाला हवं? तुम्ही आता जे सांगता आहात त्याचा अर्थ तोच होतो आहे. नाही वैशाली, असं मुळीच नव्हे. हे बघ, मला काहीही बघायचं नाही. मला एवढंच सांगा की मला या घरात काहीच का व्यक्ती स्वातंत्र्य नाही? आहे ना, पण जो प्रसंग तू मला सांगितलास त्यात तुझी चूक आहे असं तुला नाही का वाटत? नाही, माझी चूक मुळीच नाही. व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ तू काय करतेस ते तरी मला कळू दे. काहीही करीत असेल, पण वैशाली, जबाबदारीने बोल. ही गोष्ट पोरकटपणाची नाही. जबाबदारीनेच बोलते आहे. मी तुम्हाला सांगून टाकते, माझ्या मनाचा कोंडमारा झालेला मला मुळीच सहन होणार नाही. मग तुझा विचार काय आहे? तुम्ही आपली बदली रद्द करून टाका. नाही, ते शक्य नाही. तर मग एक वेगळं बिऱ्हाड करा. वेगळं बिऱ्हाड? कुठे? इथे? या गावात स्वतःचं घर आणि माणसं असताना? त्याचा स्वर चढला होता. त्याने पुढे म्हटले, तुझं डोकं ठिकाणावर आहे? मूर्खासारखं वाटेल ते बडबडू नकोस. होय, मी मूर्ख. तुम्हीही त्यांच्यासारखे, त्यांच्यातलेच असाल असं मला वाटलं नव्हतं. त्यांच्यातले, त्यांच्यासारखेच म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे काय? त्याच्या तीव्र स्वराने ती अधिकच भडकली. तिनं ताडकन म्हटलं, त्यांच्या ओंजळीने पाणी पिणारे. बायकोची पर्वा नाही तुम्हाला. असं होतं तर माझ्याशी लग्न तरी का केलं तुम्ही? वैशाली, चूप रहा. बडबड एकदम बंद कर. त्याच्या दबक्या स्वरात क्रोध भरला होता. तो उठला. बेडलॅम्प त्याने कॉटच्या दुसऱ्या बाजूला सरकवला आणि पुस्तक घेऊन तो कॉटवर पडला. तिने संतापाने म्हटले, मी बोलते ती बडबड, तुम्ही माझी मुस्कटदाबी करता. पण खरं आहे ते बोलायला मी मुळीच भिणार नाही कोणाला. कॉटच्या दुसऱ्या कडेला तोंड फिरवून ती पडली आणि तिने डोक्यावर पांघरून ओढून घेतलं. तिसरे प्रकरण इथेच संपले. चौथे प्रकरण वाचायला सुरुवात करणार होते तेवढ्यात मला एक फोन आला. माझ्या मुलीच्या सासूबाईंना अचानक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. त्यामुळे इथून पुढे चौथं प्रकरण मी आज वाचू शकत नाही, कारण मला ताबडतोब आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तुम्ही कृपया माझी ही अडचण समजून घ्याल आणि मला क्षमा कराल अशी मी अपेक्षा करते. त्यामुळे उद्याच्या भागात मी फक्त चौथे प्रकरण तुम्हाला वाचून दाखवणार आहे.
खरं तर ही कादंबरी वाचायला सुरुवात केली त्यावेळेला एक दिवसाचा मध्ये गॅप घेऊन ही कादंबरी पूर्ण करायची असं मी ठरवलं होतं. परंतु उद्या माझा गॅप कदाचित होणार नाही हे सुद्धा मी कदाचित म्हणते, कारण ते तिथल्या परिस्थितीवर अवलंबून आहे. परंतु जर तिथली परिस्थिती चांगली असेल तर उद्या चौथा भाग मी नक्कीच तुमच्या समोर सादर करेन. धन्यवाद.